देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम व पुडुचेरी येथे तसेच बारामती व राहुरी येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजप एनडीए आघाडीला मिळालेल्या भरघोस व ऐतिहासिक यशाचा कोपरगावात जल्लोष करण्यात आला। माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विधान परिषद आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कोपरगावच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी नागरिकांना पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला। जल्लोषाच्या निमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहपूर्ण वातावरणात विजय साजरा केला। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप एनडीए आघाडीच्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत घेऊन जे बहुमत मिळवलं त्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, गृहमंत्री शाह साहेब जे या यशाचे खरे शिल्पकार आहे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। कारण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये परिवर्तन घडून आणि विकासाच्या बाजूने जे मतदारांनी कौल दिला त्याबद्दल त्या तिन्ही राज्यातील मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे बारामतीतील सुमित्राताई यांच्या पण यशाबद्दल त्यांनाही मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय मित्र पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की भारतातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे ही भारतीय जनता पार्टीची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे। तरी मी सर्व तमाम नागरिकांना, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगावचे युवा आमदार माननीय विवेक भैया कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, आमच्या कोपरगाव नगर परिषद व सर्व नगरसेवकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशात नुकताच झालेल्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे दैदिप्यमान यश मिळाले आहे त्याबद्दल, तसेच तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी मनापासून या निवडणुकीसाठी आपले योगदान दिले त्यांचंही मनापासून कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने, तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने, तसेच युवा आमदार आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब यांना शुभेच्छा देतो। आज कोपरगाव येथे आपण जो भारतीय जनता पार्टीचा जल्लोष बघता आहेत याचं कारण झालेल्या 5 विधानसभेच्या निवडणुकी 5 राज्याच्या, त्यामध्ये 3 मध्ये भारतीय जनता पार्टीने दैदिप्यमान असं यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे। आणि त्यातले त्यात जो जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं लक्ष जे पश्चिम बंगाल होतं, आज त्या पश्चिम बंगालमध्ये खरोखर ऐतिहासिक विजय मिळून त्या ठिकाणी खरोखर हिंदुत्वाचा आवाज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने बुलंद केलेला आहे। निमित्ताने मी आमदार विवेक भैया कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, बिपिन दादा कोल्हे आणि संपूर्ण कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पश्चिम बंगाल आणि 5ही राज्यातील त्या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण या कोपरगाव मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा जो जल्लोष बघत आहोत, आज भारतात झालेल्या 5ही राज्यामध्ये 3 राज्यात म्हणजे तिन्ही राज्यात भारतीय जनता पार्टीने एकतर्फी म्हणजे एक हाती सत्ता घेतलेली आहे। आता ज्या पश्चिम बंगालमध्ये एकाच विचारधारेचे बऱ्याच वर्षापासून त्या विचारधारेची सत्ता उलटून लावण्याचं कार्य माननीय म्हणजे आपल्या देशाचे कणखर असे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी व आपले असे अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये आपण
खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे. हा दाखवलेला जनतेने विकास आणि एक पारदर्शक काम आणि एक मजबूत नेतृत्व ह्याच्या खाली या आज भारतीय जनता पार्टीने यश संपादन केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर भारतात 75% आता राज्य हे भारतीय जनता पार्टीचं आहे. यश आणि कीर्तिमान हे भारतीय जनता पार्टीचं पुढेही असं चालत राहणार आहे. हे आम्ही कोपरगावला आमचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने व आमच्या आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी आपल्या म्हणजे तिन्ही राज्यातील सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो व यश संपादन पुढेही भारतीय जनता पार्टीचं कायम राखत राहील एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.